असं कधी झाले का की तुम्ही मस्त बाहेर चिल करताय आणि अचानक शिंकांचा पाऊस सुरू झाला, एका मागे एक शिंका, किंवा एखादा पीनट बटर टोस्ट खाल्ला आणि चेहऱ्यावर रेड रॅशेस आले. लोक विचारतात, डॉक्टर मलाच ॲलर्जी का आहे? ॲलर्जी मलाच का असं झालं ते पाहूया. एखाद्याला ॲलर्जी का असते हे बघा. तुमची जी इम्युनिटी सिस्टीम आहे, इम्युन सिस्टीम तुमच्या बॉडीचा पर्सनल बॉडीगार्ड आहे. त्याचं काय काम आहे तर बॅक्टेरिया आणि व्हायरस सारख्या विलन्सना बाहेर काढणं. पण कधी कधी काय होतं, हा बॉडीगार्ड आहे ना थोडा एक्स्ट्रा होतो, म्हणजे तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह बॉडीगार्ड होतो. आणि तो मग काय करतो, डस्ट, पोलन किंवा एखाद्या साध्या शेंगदाण्याला सुद्धा तो चुकीने मेन विलन समजायला लागतो. आणि मग त्याच्यासाठी तो जो रिस्पॉन्स देतो, म्हणजे तो एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स आहे, त्याला म्हणतात ॲलर्जी. आता हा फॉल्स अलार्म आहे, चुकीचा अलार्म आहे, बरोबर. जेव्हा हा बॉडीगार्ड एखाद्या साध्या गोष्टीला शत्रू समजतो, तेव्हा तो पूर्ण बॉडीमध्ये रेड अलर्ट घोषित करतो. तुमची बॉडी IgE नावाने अँटीबॉडीज सोडायला लागते, म्हणजे IgE नावाचे सैनिक ती बॉडी सोडायला लागते आपली. मग हे सैनिक काय करतात, हे सैनिक मग हिस्टामाइन नावाचे एक केमिकल रिलीज करतात. हे हिस्टामाइन म्हणजे तुमच्या बॉडीचं नोटिफिकेशन आहे की काहीतरी गडबड आहे बॉस. यामुळेच मग तुम्हाला खाज सुटते, नाक वाहतं किंवा डोळे लाल होतात. बेसिकली तुमची सिस्टीम ग्लिच होते, ग्लिच. जसं मोबाईल हँग होतो ना, त्या टाईपचा एक ग्लिच येतो बॉडीमध्ये. त्याचं अजून कारण म्हणजे कधी कधी तुमच्या सेटिंगमध्येच तसं असतं. जर तुमच्या आईबाबांना ॲलर्जी असेल तर तुमची बॉडी पण तशीच सेन्सिटिव्ह असण्याची शक्यता जास्त असते. इट्स लाईक अ फॅमिली वारसा, जो कुणाला नको असतो पण तो येतो. अजून कारण म्हणजे हायजीन हायपोथेसिस, टू क्लीन थेअरी. काही सायंटिस्ट असं म्हणतात की आपण आता खूप जास्त सॅनिटाइज जगात राहतोय, बॉडीला म्हणजे इम्युनिटीला लढायला खरे शत्रूच मिळत नाहीयेत, म्हणून तो मग डस्ट आणि पेट्सच्या केसांसोबत फाईट करायला लागतो. मजा आहे की नाही? ॲलर्जी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती तुमच्या बॉडीची ओव्हर रिॲक्शन आहे. जर तुम्हाला सारखी ॲलर्जी होत असेल तर आपल्या बॉडीगार्डला समजवा, म्हणजे त्याला औषधं द्या. काय द्या तर ट्रिगर्स ओळखा, कोणत्या गोष्टींनी बॉडी ओव्हर ऍक्ट करते, आणि त्यांना अनफ्रेंड करा. त्या ट्रिगर्स फॅक्टर्सला ब्लॉक करून टाका. अधिक माहिती हवी असल्यास कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. टिल देन, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.